नमस्कार मित्रांनो, मी शशिकांत पाटील. नेचर स्पार्क प्युअर देशी पोल्ट्री फार्म मध्ये आपलं स्वागत आहे. आपण देशी कुक्कुट पालन करतो. या देशी कुक्कुट पालनामध्ये तुम्ही बघत असाल, आपले जे पक्षी असतात त्या पक्ष्यांसाठी आपण कोंडा हातरत असतो. ते कोंडा हातरल्यानंतर पक्ष्यांचं जर समजा आपण पिल्ल्यांचं जर ऑटोमायझेशन केलं असेल, पाण्याचं वगैरे किंवा पाण्याची भांडी ठेवत असाल, तर ते पाणी त्या कोंड्यामध्ये मिक्स होऊ देऊ नका. हे मिक्स झाल्यामुळे काय होतं, तर हा जो कोंडा असतो हा ओलसर होतो आणि हा ओलसर कोंडा हा आपल्या पक्ष्यासाठी खूप हानिकारक आहे. यानं काय होतं, ती जी कोंबडा किंवा कोंबडी असेल त्याने जर आपण ती तूस ओली तूस खायला चालू केली, 1 2 3 दिवस अशी चालू केली खायला, तर त्या पक्षाला रक्ती हगवणसारखा म्हणजेच कॉक्सिडिया यासारखा रोग होण्याची संभाव्यता असते. हे झाल्यानंतर आपल्या पक्षाची मर ही निश्चितच होत असते. तर याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर आपल्याला हा कोंडा वारंवार भिजता कामा नये याची दक्षता घेणं अत्यंत आवश्यक आहे. अशाच आलेल्या अनुभवातून आपण नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.